सांगलीच्या लेंगरेवाडी येथील विठा कळंबा देवीच्या यात्रेत मुलांना मंदिराच्या छतावरून खाली टाकण्याचा अघोरी प्रकार आजही सुरू आहे। नुकत्याच झालेल्या जत्रेत हा प्रकार घडलाय। बघूयात खास रिपोर्ट। लेंगरे गावच्या ग्रामदैवत असणाऱ्या विठा कळंबा देवीची यात्रा। या यात्रेत देवीचा नवस फेडण्यासाठी लोक आपल्या मुलांना मंदिराच्या छतावरून खाली टाकतात। मंदिराच्या छतावरून पुजारी लहान मुलांना भंडारा लावून मुलांचे दोन्ही हातपाय बांधून त्यांना खाली टाकतो। खाली त्या मुलाला झेलण्यासाठी 4 लोक चादर धरून उभे असतात, पण अपघाताने त्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जातं। अशा पद्धतीने अंगावर शहारे आणणारा हा अघोरी प्रकार म्हणजे लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचाच एक प्रकार आहे। ही अघोरी प्रथा कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय। लेंगरेवाडीमध्ये घडलेली ही घटना ही दुर्दैव आहे। यामध्ये ज्या ठिकाणी अशा जत्रा असतात त्या ठिकाणी प्रशासनाने जागरूक राहणं आणि या प्रथा बंद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यान याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अशा पद्धतीचं कृत्य परत होणार नाही अशी हमी देखील ग्रामस्थांनी दिली असल्याची माहिती पोलीस देतात। यात्रा संपल्यानंतर कमिटीच्या लोकांना बोलावून घेतलं आणि यात्रा कमिटीचे जे कोण सदस्य होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि यापुढे कधीही पुन्हा त्या गावच्या यात्रेमध्ये असा प्रकार केला जाणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। पुरोगामी समजल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा बंद होण्यासाठी फक्त आश्वासनं किंवा हमीऐवजी ठोस पावलं उचलावी लागण्याची गरज आहे। झी मीडियासाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।